नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया डायमंड पॉवर इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, या कंपनीला 2 ऑर्डर मिळाली आहे. एक ऑर्डर मिळाला आहे या कंपनीला राजेश पॉवर सर्व्हिसेस लिमिटेड आणि दुसरा ऑर्डर मिळाला आहे अडानी इलेक्ट्रिसिटी मुंबई लिमिटेडकडून. आणि मित्रांनो, या ऑर्डर्सची व्हॅल्यू आहे, एकाची व्हॅल्यू आहे 150,98,65,00,000 रुपये आणि दुसऱ्या ऑर्डरची व्हॅल्यू आहे 79,27,80,51 रुपये. चला आता बोलूया केफिन टेक्नॉलॉजीज लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, केफिन टेक्नॉलॉजीज Q4 रिझल्ट प्रॉफिट ग्रोज 14%. बोर्ड रिकमेंड्स ₹7.50 फायनल डिव्हिडंड. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, केफिन टेक्नॉलॉजीज लिमिटेडने आपल्या फायनान्शियल इयर 2025च्या Q4चा रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीचा कन्सॉलिडेटेड नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 14.3%ने इन्क्रीज होऊन 85 कोटी रुपये आला आहे आणि एक वर्षाआधी सेम क्वार्टरमध्ये या कंपनीचा कन्सॉलिडेटेड नेट प्रॉफिट होता 74.5 कोटी रुपये. आणि मित्रांनो, एवढंच नाही तर केफिन टेक्नॉलॉजीज लिमिटेडचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर 23.8%ने इन्क्रीज होऊन 282.7 कोटी रुपये आला आहे आणि एक वर्षाआधी सेम क्वार्टरमध्ये या कंपनीचा रेव्हेन्यू होता 228.3 कोटी रुपये. आणि मित्रांनो, एवढंच नाही तर केफिन टेक्नॉलॉजीज लिमिटेडने 7.5 रुपयाचा फायनल डिव्हिडंडसुद्धा अनाऊन्स केला आहे. चला आता बोलूया कॅस्ट्रॉल इंडिया लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, कॅस्ट्रॉल इंडिया Q1 सीज 8% राईज इन नेट प्रॉफिट टू ₹233.4 करोड. रेव्हेन्यू इन्क्रीजेस 7%. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, कॅस्ट्रॉल इंडियाने सुद्धा आपला क्वार्टरली रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 8%ने इन्क्रीज होऊन 233.46 कोटी रुपये आला आहे आणि एका वर्षाआधी सेम क्वार्टरमध्ये या कंपनीचा नेट प्रॉफिट होता 216.24 कोटी रुपये आणि या कंपनीचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर 7.3%ने इन्क्रीज होऊन 1,422 कोटी रुपये आला आहे आणि सेम क्वार्टरमध्ये एक वर्षाआधी या कंपनीचा रेव्हेन्यू होता 1,325 कोटी रुपये. चला आता बोलूया ओबेरॉय रिअल्टी लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, ओबेरॉय रिअल्टी Q4 रिझल्ट नेट प्रॉफिट स्लाइड्स 45% ऑन रेव्हेन्यू ड्रॉप्स डिक्लेअर डिव्हिडंड. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, ओबेरॉय रिअल्टी लिमिटेडने सुद्धा आपल्या फायनान्शियल इयर 2025च्या Q4चा रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 45%ने डिक्रीज होऊन 433.2 कोटी रुपये आला आहे आणि एक वर्षाआधी सेम क्वार्टरमध्ये या कंपनीचा नेट प्रॉफिट होता 788 कोटी रुपये. आणि मित्रांनो, ओबेरॉय रिअल्टी लिमिटेडचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर 12.5%ने डिक्रीज होऊन 1,150 कोटी रुपये आला आहे आणि एक वर्षाआधी सेम क्वार्टरमध्ये या कंपनीचा रेव्हेन्यू होता 1,315 कोटी रुपये. आणि मित्रांनो, एवढंच नाही तर ओबेरॉय रिअल्टी लिमिटेडने 2 रुपयाचा इंटरिम डिव्हिडंडसुद्धा अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी ओबेरॉय रिअल्टी लिमिटेडने रेकॉर्ड डेट फिक्स केली आहे 5 मे 2025. चला आता बोलूया अडानी ग्रुपच्या जबरदस्त कंपनीबद्दल, जिचे नाव आहे अडानी ग्रीन एनर्जी लिमिटेड. तर मित्रांनो,
अडानी ग्रीन एनर्जी लिमिटेड Q4 result. Net profit jumps 23% at rupees 383 crore. Revenue up 15%. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, अडानी ग्रीन एनर्जी लिमिटेडने सुद्धा आपल्या Q4चा रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीचा प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 23.5%ने इन्क्रीज होऊन 383 कोटी रुपये आला आहे आणि एक वर्षाआधी सेम क्वार्टरमध्ये या कंपनीचा प्रॉफिट होता 310 कोटी रुपये. आणि मित्रांनो, या कंपनीचा एंटायर फायनान्शियल इयर 2025मध्ये प्रॉफिट 59%ने इन्क्रीज होऊन 2001 कोटी रुपये आला आहे आणि पूर्ण फायनान्शियल इयर 2024मध्ये या कंपनीचा प्रॉफिट होता 1260 कोटी रुपये. आणि मित्रांनो, अडानी ग्रीन एनर्जी लिमिटेडचा Q4मध्ये टोटल इन्कम इयर ऑन इयर बेसिसवर 15%ने इन्क्रीज होऊन 3278 कोटी रुपये आला आहे. तसेच अडानी ग्रीन एनर्जी लिमिटेडचा एंटायर फायनान्शियल इयर 2025मध्ये टोटल इन्कम इयर ऑन इयर बेसिसवर 18%ने इन्क्रीज होऊन 12,422 कोटी रुपये आला आहे. चला आता बोलूया टाटा ग्रुपच्या जबरदस्त कंपनीबद्दल, जिचे नाव आहे ट्रेंट लिमिटेड. तर मित्रांनो, ट्रेंट लिमिटेड Q4 प्रिव्ह्यू. रेव्हेन्यू टू सी स्ट्रॉंग ग्रोथ. मार्जिन्स मे फील प्रेशर फ्रॉम वीक मिक्स एक्सटेंडेड सेल. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, ट्रेंट लिमिटेडचे उद्या आपल्याला क्वार्टरली रिझल्ट पाहायला मिळू शकतो. आणि मित्रांनो, त्याआधी आपण ट्रेंट लिमिटेडच्या Q4चा रिझल्टचा प्रिव्ह्यू बघूया. तर मित्रांनो, मार्केटला अशी अपेक्षा आहे की ट्रेंट लिमिटेडचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर 34%ने इन्क्रीज होऊन 4,275 कोटी रुपये येऊ शकतो, असे ब्रोकरेजला अपेक्षा आहे. आणि एक वर्षाआधी ट्रेंट लिमिटेडचा रेव्हेन्यू सेम क्वार्टरमध्ये होता 3,187 कोटी रुपये. तसेच मित्रांनो, ब्रोकरेजला अपेक्षा आहे की ट्रेंट लिमिटेडचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 47%ने डिक्रीज होऊन 344 कोटी रुपये येऊ शकतो, जो एक वर्षाआधी सेम क्वार्टरमध्ये होता 654 कोटी रुपये. चला आता बोलूया अडानी ग्रुपच्या जबरदस्त कंपनीबद्दल, जिचे नाव आहे अडानी टोटल गॅस लिमिटेड. तर मित्रांनो, अडानी टोटल गॅस Q4 रिझल्ट. नेट प्रॉफिट स्लिप्स 8% टू रुपीज 155 करोड. रेव्हेन्यू अप 15%. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, अडानी टोटल गॅस लिमिटेडने आपल्या फायनान्शियल इयर 2025च्या Q4चा रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीचा कन्सॉलिडेटेड नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 7.96%ने डिक्रीज होऊन 154.59 कोटी रुपये आला आहे. आणि एक वर्षाआधी सेम क्वार्टरमध्ये या कंपनीचा कन्सॉलिडेटेड नेट प्रॉफिट होता 167.96 कोटी रुपये. तसेच अडानी टोटल गॅस लिमिटेडचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर 15.49%ने इन्क्रीज होऊन 1,453.37 कोटी रुपये आला आहे, जो एक वर्षाआधी सेम क्वार्टरमध्ये होता 1,258.37 कोटी रुपये. आणि मित्रांनो, एवढंच नाही तर अडानी टोटल गॅस लिमिटेडने 25 पैसेचा डिव्हिडंडसुद्धा अनाऊन्स केला आहे. चला आता बोलूया बजाज फायनान्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, बजाज फायनान्स Q4 प्रिव्ह्यू. NII प्रॉफिट लाईकली टू राईज इन डबल डिजिट्स लीड बाय स्ट्रॉंग लोन ग्रोथ. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. मित्रांनो,
उद्या आपल्याला बजाज फायनान्स लिमिटेडचा क्वार्टरली रिझल्ट पाहायला मिळू शकतो आणि मित्रांनो, बजाज फायनान्स लिमिटेड उद्या आपल्या क्वार्टरली रिझल्टसोबत डिव्हिडंड आणि स्टॉक स्प्लिट आणि बोनस शेअरसुद्धा अनाऊन्स करू शकतो. तर मित्रांनो, उद्या आपल्याला खास फोकस ठेवायचे आहे बजाज फायनान्स लिमिटेडवर. आणि मित्रांनो, त्याआधी बजाज फायनान्स लिमिटेडचे आपण त्याच्या रिझल्टचा प्रिव्ह्यू बघूया. तर मित्रांनो, अशी अपेक्षा आहे की बजाज फायनान्स लिमिटेडचा NII म्हणजे नेट इंटरेस्ट इन्कम इयर ऑन इयर बेसिसवर 20% इन्क्रीज होऊन 9,960 कोटी रुपये येऊ शकतो फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर 4मध्ये, जो 1 वर्षाआधी सेम क्वार्टरमध्ये होता 8,013 कोटी रुपये. तसेच बजाज फायनान्स लिमिटेडचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 15% इन्क्रीज होऊन 4,400 कोटी रुपये येऊ शकतो, जो 1 वर्षाआधी सेम क्वार्टरमध्ये होता 3,825 कोटी रुपये. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया उद्या संध्याकाळी 6 वाजता. तोपर्यंत टाटा, बाय बाय.